नमस्कार मंडळी, सकाळी चालले देवगडात येऊन पोचलोय शिवम इंटरप्राइजेस मध्ये। आपलं पाणी मारूचो पंप थोडस बिघडलो होतो। ह्या दादान पंप लगेच खोलूक घेतल्यान पंपाचं काम एकदम ओके झाला। त्याने घराकडे इलो आणि माझो मित्र तुषार, आम्ही त्याका प्रेमान गणू म्हणतो, तो मनाक लागलो चल आमच्या समुद्रावरसून जाऊन येऊया। ह्यो कातवांचो समुद्र मंडळीनो, खरंच मी खूप भाग्यवान असय, कारण निसर्ग सौंदर्याने नटलेलो कातवन गाव आणि त्या गावात माझा जन्म झालो। मित्रांनो, दिवसभर मूड आपलं कसं जरी असलो ना आणि संध्याकाळच्या वेळी 10 मिनिटं समुद्रावर इला तरी आपला माइंड एकदम फ्रेश होऊन जाता। ह्यो तो आमचो गणू असा। थंयच आमका कोको दिसलो, आमच्या रेगा कोको म्हणतात। अजून ह्याचं वेगळं नाव कोणाक जर माहीत असत तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। तेवढ्यात गरेवचो रॉड घेऊन इलो बाबू, त्याचं नाव असे तर आपण आम्ही प्रेमान बाबू बोलतो। म्हणाक लागलो कालनाची सोय होता काय बघतय। मग काय त्याच्या पाठनं आम्ही पण इलो। मी गण्याक म्हणते बाबा सावकाश चल, नाही तर कालनाच्या आशेन कुलो झेजरून घेशी। बाबून गरेवची पूर्वतयारी करून घेतल्यान आणि गरेवक सुरुवात केल्यान। गणो म्हणाक लागलो बाबू मी दी एक गरी टाकून बघतोय। गरी हातात घेतल्यान ते ह्याचा काय भलताच, ह्यो म्हणता आधी एक माझा फोटो काढ। नंतर एक गरी टाकून त्यांना बघल्यान मग आम्ही त्यांना निघालो, कारण माका जाऊचा होता देवगडाक। बाबू होतो ते गरवीत। थैना इलय मी देवगड सरिता हॉस्पिटलमध्ये। आमच्या वाडीतल्या नैतिकला बरा नव्हता म्हणून त्याका बघूसाठी इलेलंय। थंय जाऊन बघतय तर काय अख्खी शिंदेवाडीच जमलेली बघू। मग आमचे अकडचे तकडचे गजाली चालू झाले। तवसो परसो म्हणाक लागलो तुम्ही गजाली काय ते मारा, तवसो वाईज पडतय मी। चला आज एवढाच, आता भेटूया पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।